नमस्कार. आज आपण एकदम झटपट अशी मसूरच्या डाळीची खिचडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी कुकरमध्ये 2 चमचे तेलामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण 2 चमचे एवढं आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता आपण हे सर्व छानपैकी परतून घेणार आहोत. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. एक मीडियम साईजचा कांदा हलका गुलाबी होईपर्यंत मी तेलामध्ये छानपैकी परतून घेतलेला आहे व यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून आपण इथे घातलेला आहे. 1 मिनिटभर आपण हे सर्व परतून घेऊयात. आता आपण यामध्ये सर्व मसाले घालणार आहोत. इथे मी चवीप्रमाणे मिरची पावडर, मीठ, हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे. चिमूटभर इथे मी हिंग सुद्धा घेतलेला आहे. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सर्व मसाले आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहेत. आपला टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. आता आपण इथे 1 कप मसूरची डाळ आणि 1 कप तांदूळ अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होतं ते आपण इथे घालणार आहोत. मसूरची डाळ तुम्ही 1 तासभर सुद्धा पाण्यामध्ये भिजत घालू शकता. दोन्हीचं प्रमाण इथे मी सेम घेतलेलं आहे. 1 कप मसूरची डाळ आणि 1 कप तांदूळ घेतलेला होता. हे सर्व आपण छानपैकी परतून घेऊयात. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. साधारण 5 ते 6 कप पाणी इथे मी घेतलेलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेणार आहोत व मीडियम फ्लेमवर याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत व आपली मसूरच्या डाळीची झटपट अप्रतिम अशी खिचडी एकदम रेडी होईल. चवीला ही अतिशय अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत. अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपी किंवा भाताच्या रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या आपण याच्या करून घेणार आहोत. आपला कुकर छानपैकी थंड झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आपली मऊसूत अशी खिचडी एकदम रेडी आहे. लोणचं, पापड तसेच सलाड घेऊन तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. चवीला फार छान लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.